नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 1 सेमिस्टर 1 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 1 मधील आर्थिक प्रश्न या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर अर्थशास्त्रात आर्थिक समस्यांचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र ही देशातील नागरिकांना उपजीविका प्रदान करण्याची व्यवस्था आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेत उत्पादक साधनाचा वापर करून मानवी गरजांचे समाधान करणाऱ्या वस्तूचे उत्पादन केले जाते. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत उत्पादन व उपभोग ह्या दोन क्रिया सातत्याने चालत असतात. अर्थव्यवस्थेच्या या क्रिया परस्परावलंबी असून एका क्रमाने घडून येत असतात. यालाच उत्पादन प्रक्रिया असे म्हणतात. उत्पादन प्रक्रियेचा उद्देश उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने मानवी गरजाची पूर्तता करणे असा असतो. अर्थशास्त्रात उत्पादन प्रक्रियेशी संबंधित नियमांचे विश्लेषण केले जाते. तर उत्पादन प्रक्रिया हीच आर्थिक प्रश्नांची जननी आहे. उत्पादन प्रक्रियेचा मुख्य उद्देश उपलब्ध साधनसामग्रीच्या साहाय्याने मानवी गरजांची पूर्तता करणे हा असतो. परंतु एक बाब त्रिकालबाधित सत्य आहे की उत्पादनाची विविध साधने, उदाहरणार्थ भूमी, श्रम, भांडवल व संघटन हे वैकल्पिक उपयोगाचे असून मर्यादित प्रमाणात आढळून येतात. अर्थात त्यांचा पुरवठा मागणीच्या तुलनेमध्ये कमी आहे, म्हणून त्यांना मर्यादित किंवा दुर्मिळ असे म्हटले जाते. दुसरीकडे मानवी गरजा ज्या आहेत त्या अमर्याद व अनेक प्रकारचे आहेत, म्हणून कोणत्याही वेळी एक अर्थव्यवस्था सर्व गरजांचे समाधान करू शकत नाही. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु विकल्पाने उपयोगात येणारी साधने अशा परिस्थितीत निवड करणे आवश्यक असते. ज्यावेळी निवड करण्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी आर्थिक प्रश्न उद्भवतो. हा प्रश्न मनुष्य, कुटुंब, समाज, देश या सर्वांसमोर निर्माण होतो. त्यानंतर आपण आर्थिक प्रश्नाची व्याख्या प्रोफेसर लेफ्टविच यांनी जी दिली आहे ती व्याख्या अभ्यासू. तर प्रोफेसर लेफ्टविच म्हणतात की आर्थिक प्रश्नाचा संबंध वैकल्पिक मानवी गरजांमध्ये मर्यादित साधनांचा अशा प्रकारे उपयोग करण्याशी आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त गरजांची पूर्तता होऊ शकेल. तर एक सुटसुटीत व्याख्यासुद्धा आपल्याला यात सांगता येईल की निरनिराळ्या उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता मर्यादित साधनांच्या उपयोगाशी संबंधित असलेल्या निवडीच्या प्रश्नालाच आर्थिक प्रश्न असे म्हणतात. तर आर्थिक प्रश्नाचे घटक, कारणे किंवा तत्त्वे कोणती आहेत त्याचा आपण इथं अभ्यास करू. तर पहिलं घटक आहे अमर्यादित साध्ये किंवा गरजा. तर मानवी गरजा अमर्याद असतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागणाऱ्या चहाच्या कपापासून तर रात्री झोपण्यासाठी लागणाऱ्या अंथरुणापर्यंत दिवसभर आपणास काहीतरी वस्तूची गरज भासते. एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज निर्माण होते. ती पूर्ण झाली की लगेच तिसरी गरज पुढे येते. मानवी गरजांची ही साखळी कधीच संपत नाही. काही गरजा मानवी जीवनाकरता आवश्यक असतात, उदाहरणार्थ अन्न, वस्त्र आणि निवारा इत्यादी. काही गरजा समाज जीवनातील निरनिराळ्या परिस्थितीवरून निर्माण होत असतात. गरजा अमर्याद असल्यामुळे व्यक्तीला आर्थिक क्रिया सतत करीत राहण्याची प्रेरणा मिळत असते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे मर्यादित साधने. तर मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता ज्या वस्तूमध्ये असते तिला साधन असे आपण म्हणतो. ही साधने त्यांच्या मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, म्हणजेच साधने मर्यादित आहेत. उदाहरणार्थ श्रम, वेळ, पैसा इत्यादी साधनांचा उपयोग मानवी गरजा पूर्ण करण्याकरता केला जातो, परंतु ही साधने गरजांच्या तुलनेत मर्यादित असतात.
अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने असल्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे साधनांचे पर्यायी उपयोग. तर गरजा भागवणारी साधने मर्यादित तर आहेतच, परंतु ती पर्यायी उपयोगाची सुद्धा आहेत. त्यामुळेच आर्थिक प्रश्न अधिक गुंतागुंतीचा होतो. पैसा, वेळ आणि श्रम या साधनांचा अनेक कामाकरता उपयोग करता येतो, परंतु ही साधने कोणत्याही एका कामाकरता वापरल्यानंतर दुसऱ्या कामाकरता ती वापरता येत नाही. उदाहरणार्थ, तुमच्याजवळ फक्त 20 रुपये आहेत. या 20 रुपयात तुम्हाला एखाद्या उपहारगृहात जाऊन तुमची भूक भागवता येईल, किंवा एखादे नोटबुक खरेदी करता येईल, किंवा एखादा चित्रपट पाहता येईल. परंतु 20 रुपये नोटबुक खरेदी करण्याकरता खर्च केले तर तुम्हाला उपहारगृहात जाता येणार नाही, तसेच चित्रपटही पाहता येणार नाही. म्हणजे थोडक्यात असे आपण म्हणू की अमर्यादित गरजा, मर्यादित साधने आणि साधनांचे पर्यायी उपयोग या 3 वैशिष्ट्यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. तर त्यानंतर आपण ही जी डायग्राम पाहत आहोत, तर यामध्ये आर्थिक प्रश्नाबाबत जी आहे आपल्याला ओळख होईल. तर सर्वात अगोदर जे आहे आपल्या गरजा असतात. ह्या गरजा ज्या आहे त्या अमर्यादित असतात आणि गरजांच्या तीव्रतेत भिन्नता आपणास दिसून येते. ह्या भिन्नतेतून आपण गरजेची निवड करत असतो आणि गरजेच्या निवडीमधूनच आर्थिक प्रश्नांची निर्मिती होत असते. दुसरं विश्लेषण असं करता येईल की गरजा भागविणारी जी आहेत ती साधने असतात. ही साधने जी आहेत ती मर्यादित असतात. साधनांचे आपण पर्यायी उपयोग करत असतो. त्यातून पर्यायी उपयोग कसे करायचे यातून अर्थशास्त्राचा उदय किंवा निर्मिती होत असते आणि याचा जो अभ्यास आहे तो म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आपण पाहूया मूलभूत आर्थिक प्रश्न. तर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे सामान्यपणे पुढील आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. पहिला जो आर्थिक प्रश्न आहे तो म्हणजे वस्तू आणि मात्रा निवडीचा प्रश्न. तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप कोणतेही असले तरी प्रत्येक देशाला कोणकोणत्या वस्तूचे उत्पादन करावयाचे आणि किती प्रमाणात करावयाचे ह्याचा निर्णय घ्यावा लागतो. कारण साधनसामग्री दुर्मिळ असल्यामुळे देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूविषयी निर्णय घ्यायचा असतो. समाज उपभोग्य वस्तूंना प्राधान्य देत असेल तर भांडवली वस्तूचे उत्पादन कमी होईल. या उलट भांडवली वस्तूंना प्राधान्य दिले जात असेल तर उपभोग्य वस्तूचे उत्पादन कमी होईल. भांडवलवादी अर्थव्यवस्थेत कोणकोणत्या वस्तू किती प्रमाणात उत्पादन करावयाचे याविषयीचे निर्णय जे आहे किंमत यंत्रणेमार्फत घेतले जाते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन पद्धती निवडीचा प्रश्न. तर कोणकोणत्या वस्तूचे उत्पादन किती प्रमाणात करावयाचे हे निश्चित झाल्यानंतर दुसरी जी समस्या निर्माण होते ती म्हणजे वस्तूचे उत्पादन कसे करावयाचे. तर देशात श्रमशक्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तर श्रमिकांचा जास्त वापर करून शेतीचे उत्पादन घेता येईल, किंवा श्रमाची दुर्मिळता आणि भांडवलाची विपुलता असेल तर यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादन घेता येईल. औद्योगिक वस्तूच्या बाबतीत सुद्धा निरनिराळ्या उत्पादन पद्धतीचा अवलंब करणे शक्य असते. यापैकी काही उत्पादन पद्धती ह्या भांडवल प्रधान तर काही श्रम प्रधान असतात. कोणत्या उत्पादन पद्धतीची निवड करावी म्हणजे उत्पादन व्यय कमीत कमी आणि उत्पादकता जास्त राहील याचा अभ्यास उत्पादनासंबंधीच्या विश्लेषणात केला जातो. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्पन्न वितरणाचा प्रश्न. तर उत्पादनाचे वाटप समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये कसे केले जाते हा तिसरा प्रश्न आहे. यालाच वितरणाचा प्रश्न सुद्धा म्हणतात. उत्पादनाचे पैशातील मूल्य म्हणजे उत्पन्न होय. उत्पादनाकरिता समाजातील व्यक्तीकडून भूमी, श्रम, भांडवल इत्यादी साधनाचा पुरवठा केला जातो आणि त्या व्यक्तींना बाजार किमतीनुसार साधनांचा मोबदला दिला जातो. अशा प्रकारे उत्पन्नाचे वितरण निर्धारण केले जाते. करारोपण आणि सरकारी अनुदान यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे निरनिराळ्या गटामधील आणि व्यक्तीमधील होणारे वितरण बदलत असते. राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्नाचे समाजातील निरनिराळ्या गटात अशा प्रकारे विभाजन झाले पाहिजे की त्यामुळे महत्तम सामाजिक कल्याण साधले जाईल. न्यायाच्या दृष्टिकोनातून उत्पन्न वितरणातील विषमता फार जास्त असणे योग्य नाही. राष्ट्रीय उत्पन्न
किंवा उत्पादनात किती विषमता असावी याचा निर्णय प्रत्येक अर्थव्यवस्थेला घ्यावा लागतो. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे उत्पादन साधनाचा कार्यक्षम वापर. तर उत्पादन साधन सामग्री दुर्मिळ आणि मर्यादित आहे, त्यामुळे त्याचा कार्यक्षमतेने वापर झाला पाहिजे. अर्थव्यवस्थेत जी उत्पादन साधने निष्क्रिय पडून आहेत त्याचा वापर झाला पाहिजे. जर श्रमिक, भूमी, भांडवल कार्यापासून वंचित राहत असतील तर समाजाला मौद्रिक, राजकोषीय आणि इतर उपायाद्वारे त्यांचा कार्यक्षमतेने महत्तम वापर करावा लागेल. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे साधनांचा पुरेपूर वापर. तर देशातील सर्व नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याकरता समाजाजवळ पर्याप्त मात्रेत साधने उपलब्ध नसतात. साधने दुर्मिळ असल्यामुळे त्यांचा उत्पादनाकरता महत्तम वापर केला पाहिजे, त्यामुळे समाजातील लोकांना महत्तम समाधान मिळेल. भांडवलवादी देशात मंदीच्या अवस्थेत मोठ्या प्रमाणात श्रमशक्ती आणि इतर उत्पादनाची साधने निष्क्रिय पडून राहतात, त्यामुळे बेकारी वाढते आणि उद्योग बंद पडतात किंवा उत्पादन क्षमतेपेक्षा कमी उत्पादन केले जाते. श्रमिकांची काम करण्याची इच्छा असूनही काम मिळत नाही. अशा प्रकारे भांडवलवादी देशात मंदीच्या अवस्थेत दुर्मिळ साधनांचा योग्य वापर होत नाही. यालाच उत्पादन साधनाच्या पूर्ण रोजगारीची समस्या असे आपण म्हणतो. त्यानंतर शेवटचा जो आर्थिक प्रश्नाचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा प्रश्न. तर अर्थव्यवस्थेची उत्पादन क्षमता वाढत आहे, स्थिर आहे किंवा कमी होत आहे ही अंतिम समस्या आहे. जर उत्पादन क्षमता वाढत असेल तर वस्तू आणि सेवांचे उत्पादनसुद्धा वाढेल. परिणामतः राष्ट्रीय उत्पादनात, ज्यालाच आपण GDP असं म्हणतो, त्यात वाढ होईल. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळापर्यंत वाढ होणे म्हणजे आर्थिक विकास होय. आर्थिक विकास भांडवल निर्मितीवर अवलंबून असतो आणि भांडवल निर्मिती बचतीवर अवलंबून असते. त्यामुळे जलद आर्थिक विकासाकरता वर्तमान उत्पन्न पूर्णपणे उपभोगावर खर्च न करता बचत वाढली पाहिजे. भांडवल निर्मितीचा दर जास्त असल्यास आर्थिक विकास वेगाने होतो. तसेच नवपरिवर्तन आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे उत्पादन क्षमता वाढते. परिणामतः वेगाने आर्थिक विकास घडून येत असतो. तर अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून आर्थिक समस्या म्हणजे काय, आर्थिक प्रश्नाचे घटक, त्यानंतर मूलभूत आर्थिक प्रश्न कोणते याविषयी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.